बसून बसून कुठली बघ मला येऊ काय तर खागुलोय कपड्यांना लागला अगं आपटू नको इकडे यायलंय मला बी नापटत येत नसेल धुवायला कपडे मग आम्ही कसं धुवलं डाव बाई तुम्ही तुमचा नाद करून जमते का कपडे कुठं ठेवालीच तुमच्या कपड्यावर दिशी नाही तर खाली आता जर त्या कपड्याला उठू का तिथं ठेव की पाठीमाग हाय की जागा चांगली आहे अहो तिथं पाठीमाग तू बसली मागा तिथं हाय स्वच्छ तिथं ठेवू मी तिथं ठेवू तू बसली म्हणून ठेवलेलं आहे वर उठून ठेवलं अगं सगळ्या कपड्याला लागलं मग काय सगळे कपडे मीच घातले का काय आता सांगालीच नाही येतानाच घालून आलंय त्याच्यात सांगालीच मला मग काय गरज त्याचा शर्ट घ्यायचा काय पण घ्यावं लागतं लय निरमा घातलाय म्हणून लय निरमा घातलाय अहो कुठे गेला काय माहिती खाल्लीस का काय मग निरमा तुझ्या कपड्यात मी खाते वे का तूच खाल्ली वाटतं वाटायला येताना का मुरकत नाही म्हणून ती निरमा खाऊन आले धुवायला तरी चहा पेली बाई मला कसला ठसका नाका तोंडातून चहा का बरं बाई की बाई छान की शिदुरी खायली होती छान शिदुरी लय जोरात खरंच ठसका लागला चौकास खायचं नाही पाठीमागं ठेवतो जागा अथर्व आणला तर बरं झाला का नको ग इकडं लेकरं आजारी पडते इकडं आल्या काय नसतंय का तसं पडत्यात ग माहीत आहे म्हणून सांगा नाही दिसला का निघ माय का दिसलं नाही म्हणालीस अगं माझा काय प्लॅन नव्हताच आणि येताना ती तू संध्याकाळ रात्री म्हणली ना मला येणार आहे माझ्या लक्षात नाही माझ्या लक्षात राहत नाही सहसा काय हा मला 10 वर्षाचं विचारा बाय आम्ही 10 वर्षाचं सांगता होय बाई बालपणीचं सांगते मी बालपणीचं बालपणीचे ठराविक आठवणी आहेत की लक्षात हा ठराविक नायक भरपूर आहेत नाही बाई, माझ्या ठराविक मारुमळ्यामध्ये ते वेताळ आहे बघ साधना वेताळ म्हणून आडनाव त्यांचं मग बापाचं नाव वेताळ होतं सांगली ती हा. साधना मामी हा तिनं आमच्यावर आता अगोदर मोठे येते ना 2 वर्षाला माझ्यापेक्षा हा हा मामी मोठे तिनं आणि मी तिनं एक गाव सोडून खात नव्हते घरी न्यायची घरी नेऊन आम्ही दोघी जेवायचे एका ताटात माझा डबा नेलेला तिनं खायची आणि तिच्या घरातलं मला द्यायची लय बा म्हणजे हा लय चांगलं दोघीच असायचं माझी वाट बघत बसायची नाही आल्यावर पुरीला विचारायची का बरं आली ना म्हणताना तुम्हाला भारी भेटणार की हो. आम्हाला म्हणणार तिला पुरीला विचारणार का बरं आली नाही घरच्या म्हणून नाही आली बाई मला सुट्टी घेतली म्हणलं का सकाळ उठून रागाला जायची का बरं सुट्टी घेतली सांगायचं ना उद्या सुट्टी घेणार आहे म्हणून एखादी खरं असतं ना एखाद्या माणसाचा लाळा लागला का नाही लय मी काय सांगायचं तिचा भाऊ सुद्धा तिच्यापेक्षा बारका मोठा होता मोठा सतीश भावाचं नाव सतीश आणि बारका एक होता ते आमच्यावर होता तिकडं रुमाल पडलाय बघ राहील तिकडंच हा त्याच्यावर येते का पाणी किती वेळ गेला का धुवायला होय होईल की दुरून नाही म्हणत नाही. पळायला पाणीच पळायला होतं म्हणा आम्ही त्यांच्या मागं पळाला होता पाणी किती मिनिटं कपडे धुते बघ किती मिनिटात धुणं होते तुझं 4 मिनिटं तर झाले बघ 7च मिनिटात तुम्ही कपडे सगळे तुला बीज घेते बनायला माझे कपडे भरपूर आहेत 4 ब्लाऊज मग साबण लावा घे की मग लावा आता साबणच विसरला माझं तूच बरं विसरली नाही ग विसरण एक दिवशी मी बी विसरण घरी विसरून येशील का इकडं तसं कसं होईल लोक म्हणत असेल "ए, काय बाबा बसलं ते काय माहिती वड्यामध्ये अगं हाय ती काय तर लांब लोक दिसाल ती का पण वर जाताना कोणतर वापरू नाही लवकर वाण्याच्या इकडं जाताना हाय तर मला 2 येड्या कपडे घालते इथं शिवाला येऊन चांगलं घरापासून 2-4 किलोमीटर येऊन ते रोज यायचं बरं का येते माहिती येणार हावाला देऊन गावाला जाते अगं फक्त लक्षात आणलं की संपला तू आंघोळ बिंघोळ करून स्वयंपाकाच्या नादी लागतेच का मला गाठ बी पडत नाही मला यावं लागतंय मग घरी आता मला काय
सकाळ सकाळ तर बाहेर तू काल मला आठवलंय म्हणून मी आलते ना तर मी आले नसते मी होईने मामी पाणी छान आहे हे म्हणताना सोबत पाणी छानच आहे की लेकरं गेली बाई माझ्या शाळेत श्रवण पण गेला गेला श्रोत आधी गेलं दाखवा आलता पिल्ल्याला हा भाऊजानी चाललो मग आहे ना आंघोळ करायला तर मी भाकरी करायला सकाळ उठला त्याला वाटलं लय ऊन पडलं त्याला वाटलं लय उशीर झाला मम्मी जात नाही आजच्या दिवस मुलं नाही अजिबात नाही पहिल्या दिवसाचा नाट लावला की मग काय खरं चला म्हणलं पटकन उरक मग त्यांचंच उरकत बसले का आधी तर बाळ करतच होतं तसं कार्तिकी आता कार्तिकी पण रडाल्यावर रडणारच नव्हत्या मी प्रांजलीला म्हणलं होतं तू येऊन आणायला कोण जाते ग सांगून आली तू स्वतःला फोन करते मी मॅडम फोन करते तुझी जायचं आणायला आता ती झालं कामच चालू आहे. काय काय करावं आता नेमकं वजन करायची आता तीन निघून बटरच राहिली ती वाटतं बघा वजनात आता पावसाळ्यात तर बाजार नाही आता निवांतच आहे गाडी थोडं थोडं किस्ती सगळं असं लावा नाही असं लावा काय नाही आता साबण विसरला मी निघाल्यावर सगळंच विसरतंय तुझं मिसायचे कपडे आणले पायपुसणे आणले आणायचे होते आता होतंय रेकॉर्ड सगळं बरमुडा काढायला शर्ट आणला आणि पॅन्ट आणली नुसतं उलट काम सगळंच म्हणतात आता कुठं असतं तुझं लक्ष मग आय रात्री सकाळीच म्हणालता मी मला ती कुंभार आलता सांगितले का मी हा. हा. तर म्हणते नाही ते शिंदी पेलेली असते शिंदी पेलेली असते म्हणालाय मला आई म्हणली काय म्हणाले का मी म्हणलं तिने सांगितलं नाही रात्री ती पाव घ्यायसाठी आलता म्हणलं आज स्वाती म्हणाले म्हणलं हाय आणि हिनं म्हणते की नाही स्वातीने जाऊन घरात ना आणून दिले म्हणल्यावर म्हणते तिने शिंदी पिते मला गेले आठवड्यात तर काय म्हणतात काय तर माझ्या लक्षात नाही गेलं कुठं तर जातो कोण तर पेत आहे म्हणलं काय गांजा पिते मग जातो आणि एक दिवशी गांजा जाणतो काय तुला गांजा जोडायला आणतो का नाही बघून नाही आणलं तर घे विचारून नाही म्हणतो आता काय करू का मी तर सांग माझ्या शपथच लक्षात राहत मी आत्ता वस्तू ठेवलेली माझ्या लक्षात राहत आता हाय ते हाय त्याला बोलण्याचं नादात आपणच बोलत बस चांगलं मस्त मग सांगा कसा वाटला आमचा वडा तुम्ही म्हणता असाल नदी नाले मग कर व्हिडिओची काय आम्हाला आयडिया नाही बरं का काय चुकलं असेल तर खरंच क्षमा असावी हम्म